श्री शिवलीलामृत अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरुनाथांना आणि भगवान श्री सांब सदाशिवास नमस्कार असो। कवी श्रीधर पिता आणि सद्गुरु ब्रह्मानंद यांना वंदन करतात। तसेच अपर्णेचा हृदय स्वामी श्री गणेश आणि षडानंद यांचा पिता असलेल्या भगवान शिवशंकरांना विनम्र भावे अभिवादन करतात। ते श्रवणार्थ समोर बसलेल्या लोकांना ते सांगतात की स्कंद पुराणात आलेली सुतांनी शौनकादिकाप्रती त्रेतायुगात घडलेली जी अद्भुत कथा सांगितली ती मी तुम्हाला सांगतो, ती ऐका। प्रजापती दक्षाने आपल्या नगरीत एक मोठा यज्ञ करण्याचे आयोजन केले। त्या यज्ञ समारंभासाठी त्याने इतर सर्व देवदेवता ऋषी मुनी यांना खास आमंत्रण दिले, परंतु या कार्यासाठी दक्षाने भगवान शिव यांना मात्र आमंत्रण दिले नाही। खर तर तो जगाचा आत्मा, तोच परमात्मा, त्यास विष्णू ब्रह्मा देव वंदन करतात, वेद ज्याचे स्तवन करतात, त्या शिवाचे महत्व न जाणता दक्ष त्याची नित्य निंदा करीत असे। तो म्हणे, हा कसला असा गळ्यात नरमुंड माळा घालून मिरवतो, गजचर्म पांघरतो, हाती माणसाची कवटी घेऊन त्यात भिक्षा मागत फिरतो, नित्य स्मशानात राहतो, तो स्वतःच्या अंगास चिता भस्म काय लावतो, जे जे भ्रष्ट ते त्यास मात्र प्रिय, त्याच्या मागे पुढे असतात कोण तर भूते, जे जे म्हणून अस्वीकारण्यासारखे ते ह्याने स्वीकारलेले आहे, याला चांगला कोण म्हणणार, याने तर नको त्याला आणि नको ते देऊन टाकले आहे, याला देव तरी कोणत्या अर्थाने म्हणावे, हा सदैव क्रोधित असतो, याच्या तिसऱ्या डोळ्यात तर ब्रह्मांडाला जाळून राख करेल असा प्रलय अग्नी आहे, त्याच्या जटेतून सतत पाण्याची धार पडते आहे, याचे जिथे कीर्तन चालते तिथे जाऊन हा नाचतो काय, भक्तांनी जे मागावे ते त्यांना लगेच देतो काय, यानेच अनेक देत्यांना नको नको ते वर दिले आणि मस्त वाल बनविले, याला भले बुरे लहान थोर काही कळत नाही, याचे वाहन ते काय तर म्हणे बैल। एकदा असाच शिवाचा हा निंदक दक्ष कैलासास त्याच्या भेटीस गेला, तेव्हा शिवाने त्याचे स्वागत केले नाही, त्यामुळे तो रागावला होता। त्यामुळेच दक्ष शिवाची मनातून निंदा करीत असे, त्यास मान देत नसे, यज्ञास बोलावित नसे, विनाशकाले विपरीत बुद्धी या न्यायानेच जणू काही दक्ष हा असे वागत होता। शिवास भजत नाही, त्याचा उपहास करतो, त्याच्यावर अनेक संकटे येतात, ज्याची शिवावर श्रद्धा नाही त्याची पूजा, होम हवन, दान, जप आणि तप हे सारे व्यर्थ आहे। जे शिवाची निंदा करतात ते निर्दय, शिष्ट आणि दुर्जन मानले जातात, त्यांना चांडाळ ठरवून त्यांचा स्पर्श विटा मानला जातो। असो, तिकडे दक्षकन्या भवानी ही पित्याच्या कडील यज्ञाच्या आमंत्रणाची वाट पाहत होती, आपल्याला आमंत्रण का नाही याचा विचार करीत होती। ती भगवान शिवास म्हणाली, स्वामी, मी माझ्या पित्याच्या घरी यज्ञ कार्यास जाऊ इच्छिते, त्याने सर्व मुलींना यज्ञास बोलावले आहे, कदाचित कार्याच्या गडबडीत पिताचे मला बोलवायला विसरले असतील, तरी मी जाते, लेकीस पित्याकडे जाण्यास आमंत्रणाची गरज काय। तेव्हा भगवान शिव तिला म्हणाले, प्रिये, तुझ्या पित्याने त्या कार्यासाठी आपल्याला आमंत्रण दिलेले नाही, बोलावलेले नाही, तू जाऊ नकोस। हे बघ, तुझा पिता हा माझा निंदक आहे, तो कुटील आहे, तू न बोलवता तिथे जाशील तर कदाचित तुझा तिथे अपमान होईल, ज्याच्या मनात प्रेम नाही अशाचे तोंडही पाहू नये हेच खरं। अशा प्रकारे शिव भवानी समजावित असताना अचानक तिथे नारदाची स्वारी आली। नारद पार्वतीस म्हणाले, अगं, वडिलाच्या घरी जायला लेकीला आमंत्रणाची गरज काय, त्यात कसला आलाय मान सन्मान। असे म्हणताच दाक्षायणी ही नंदीवर स्वार झाली आणि पित्याकडे येण्यास निघाली। तिने आपल्यासोबत काही भूतगण घेतले आणि ती मनोवेगाने पित्या घरी आली। पाहतो तो काय, दारी भव्य मंडप, अनेक ऋषी देवता तिथे आलेल्या, सर्व देव त्यांच्या त्यांच्या जागी सन्मानपूर्वक बसविलेले, त्या सर्वांची स्वागत पूजा होत होती। फक्त सांब सदाशिवास मात्र तिथे आमंत्रिले नव्हते। ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र शोभून दिसतो तसा दक्ष
या यज्ञ मंडपात बसलेला होता. तो यज्ञाच्या आहुत्याही देत होता. मात्र मनाने तो शिवाचा उपहास करणारा आणि शिवनिंदा करणारा होता. भावानेच तिथे आलेले पाहून इतर देवांना आनंद झाला, पण दक्षाचे डोळे हे यज्ञाच्या धुराने भरलेले असल्याने त्यास आपली तिथे आलेली लेक दिसत नव्हती. भवानी नंदीवरून उतरली, पित्याच्या सन्मुख गेली. तिने त्यास वंदनही केले. तेव्हा त्याने मात्र तिच्याकडे मान वळून न पाहता उलट कपाळास आठ्या घातल्या. तेव्हा भवानीने असा विचार केला की कदाचित धुराने डोळे भरल्याने पित्याने आपल्याकडे पाहिले नसेल. पण जेव्हा दक्षाने इतर सर्व लेकींचा मान सन्मान करताना पाहिले, तेव्हा तिने सूचक नजरेने आईकडे पाहिले, तर तिनेही या लेकीकडे लक्षच दिले नाही. तर तिकडे दक्ष मनात म्हणत होता की हिला इथे कुणी बोलाविले आहे, हिला कुणी बोलवले होते. मला तर ही लेक आणि तिचा तो वैरागी पती हे नजरेसमोरही नको. त्या आदिमाया भवानीचा तो तसा यज्ञ मंडपात होत असलेला अनादर आणि अपमान पाहून इतर सर्व देवतांना अशी भीती वाटू लागली की आता काय होणार. ते म्हणू लागले, दक्ष ही चूक करतोय. या देवीचा अनमान अपमान ह्यानी ती क्रोधित झाली तर ती सर्व ब्रह्मांड जाळून टाकेल. तेव्हा त्या पित्या घरच्या अपमानाने देवीस प्रचंड क्रोध आला. पृथ्वीवर एखादी प्रचंड वीज कोसळावी तशी सतीने काय होते हे कळायच्या आतच रागाच्या भरात धावत जाऊन त्या समोरच्या यज्ञकुंडातच उडी घेतली. तेव्हा पृथ्वी डळमळू लागली, शेष कापू लागला, त्याबरोबर सर्व ब्रह्मांड डळमळू लागले, कैलास हलू लागला. आता ही सृष्टी बुडाली रे बुडाली असे यमराज म्हणू लागला. तेव्हा शिवगणांनी धावत जाऊन दक्षाच्या यज्ञमंडपात काय घडले ती वार्ता भगवान महादेवांना सांगितली. ती वार्ता ऐकताच उमाकांताचा क्रोध हा अनावर झाला. त्यांनी भयानक रूप धारण केले, क्रोधाने डमरून नाद केला. आपल्या जटा आवेशाने आपटल्या. तेव्हा त्या आपटलेल्या जटेतून वीरभद्र प्रकट झाला. त्याचे रूप इतके भयंकर होते की जणू काय प्रलयकाळीचा अग्नीच किंवा 12 आदित्यांचे एकवटलेले तेजच. त्या वीरभद्राच्या दिव्य तेजाने साक्षात चंद्र सूर्यही फिके पडले. आकाशात शिवगर्जनेचा जणू आसूड कडाडला आणि आकाशातून तुटलेल्या नक्षत्रांचा सडाच खाली पडला. आता बुडाली पृथ्वी बुडाली अशी 14ही लोकात हाक गेली. सर्व लोक गडबडले. इकडे दक्षाच्या घरावर ढगातून पाण्याची नाही तर रक्ताची धार पडू लागली. एकाएकी धरणी चिराळली. घुबडाचे अशुभ ओरडणे सुरू झाले. ते पाहून दक्षाच्या अंगातली शक्तीच गळाली. तर तिकडे प्रभूंची आज्ञा घेऊन सोबत 21 पद्मे एवढी मोठी शिवसेना घेऊन वीरभद्र दक्षास शासन करण्यासाठी त्याच्या नगरीकडे धावला. त्याच्या मागून स्वतः भगवान शंकर हे आपल्या सोबत 60 कोटी सेना घेऊन दक्षाच्या नगरीकडे निघाले. त्या आधीच तिथे आलेल्या शिवपुत्राने दक्षाच्या यागात मोठा पराक्रम गाजविला होता. हत्तीच्या कळपावर सिंह तुटून पडावा, असंख्य सर्पावर गरुडाने आक्रमण करावे, तसे वीरभद्राने आधीच सर्वांचा समाचार घेऊन सर्वांना पळवून लावले होते. सेनाच काय, पण यज्ञाचे ब्राह्मणही स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळून गेले होते. अवघ्या त्रैलोक्यात एकच हाहाकार माजला. प्रलय काळीचा अग्नी भडकावा, ब्रह्मांड डळमळावे, तसे देवही घाबरून भीतीने थरथर कापू लागले. आणि काही जणांनी तर तिथेच भीतीने मलमूत्र विसर्जन केले. कित्येकांची धोत्रे सुटली. तर चंद्र कोंबड्याचे रूप घेऊन तिथून पळाला. तिथून पळ काढताना कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून अग्नीने मोराचे तर यमाने बगळ्याचे रूप धारण केले. नैऋत्ती कावळ्याचे रूप घेऊन तर वरून ससाना होऊन सूर्य पारवा होऊन तिथून पसार झाले. भयभीत झालेल्या इंद्राने पोपटाचे रूप धारण केले. तर नवग्रहांनी वेगवेगळ्या पशु पक्ष्यांची रूपे घेऊन तिथून पळ काढला. तिकडे एखाद्या पायाळू माणसावर जशी वीज कोसळावी तसा वीरभद्र हा दक्षावर चाल करून गेला. पराक्रमी वीरभद्राच्या 6 हातात तलवार, खेटक, धनुष्यबाण, त्रिशूल, डमरू ही आयुधे होती. तो जणू प्रतिशंकरच दिसत होता. त्याने रागाच्या भरात
पुरुषाचे दात पाडले, भगदेवाचे डोळे फोडले. दक्षाच्या यज्ञ संपन्न करणाऱ्या ब्राह्मणांनाही त्याने शासन केले. वीरभद्राने कित्येकांना पायास धरून फिरवले आणि धरणीवर आपटून मारले, तर त्याने त्याच्या वाटेत येणाऱ्यांचे हातपाय तोडले. वीरभद्राचे ते भयानक रूप पाहून कित्येकांचे तर भीतीनेच प्राण गेले. तोवर वीरभद्रा मागोमाग आलेल्या शिवसेनेने दक्षाचा यज्ञ मंडप जाळला, त्याच्या सेनेची मोठी कत्तल केली. विरूपाक्षास पाहून दक्ष पुरताच भयभीत झाला. या गडबडीतच इंद्र आणि ब्रह्मदेवानेही तिथून काढता पाय घेतला. वीरभद्र दक्षास रागाने म्हणाला, हे शतमूढा, तू भगवान शंकराचा अपमान केला आहेस, त्यांची निंदा केली आहेस. तुला मी आता चांगलीच शिक्षा घडवतो. असे म्हणत वीरभद्राने अत्यंत रागाने आपल्या हातीचा प्रखर तलवारीच्या एकच घावाने दक्षाचे शिर धडावेगळे केले. तेव्हा ते दक्षाचे शिर हे उंच हवेत उडाले आणि खाली पडले, ते वीरभद्राच्या पायाजवळच. तेव्हा वीरभद्राने ते आपल्या पायाने रगडलं. तेव्हा सर्व देव धावत शिवाच्या भोवती गोळा झाले. सर्व देव हे ब्रह्मदेवासह भगवान शिवांची स्तुती करून त्यांना विनवणी करू लागले की, हे वृषभध्वजा, आपण कृपावंत व्हा आणि दक्षास उठवा. तेव्हा दक्षास झालेले शासन, देवतांची स्तुती विनवणी ऐकून भगवान शिवांना त्यांची दया आली. ते म्हणाले, जा, कोणीतरी जाऊन दक्षाचे शिर घेऊन या. पण आता ते कसे आणणार, कारण वीरभद्राने तर ते त्यांच्या पायाखाली रगडले होते. तो म्हणत होता की, जे कोणी पापी दुराचारी शिवद्वेषी असतील, जे शिवनाम घेत नसतील, त्यांच्या जिभा मी कापून टाकीन. जे शिवपूजन करणार नाहीत त्यांचे हातपाय तोडीन. जे शिवदर्शन घेणार नाहीत, त्यांचे स्थान पाहणार नाहीत, त्यांचे मी डोळे फोडीन. जे अभक्त शिव आणि विष्णू यांच्यात भेद करतील, जे एकास श्रेष्ठ आणि दुसऱ्याच कनिष्ठ म्हणतील, त्या पाप्यांचा मी क्रूर संहार करीन. काय वाटेल ते झाले तरी त्या शिवद्वेषी दक्षाचे शिर देणार नाही, असे वीरभद्राने निक्षून सांगताच शेवटी दक्षास बोकडाचे शिर आणून ते लावण्यात आले. दक्षास सजीव करून भगवान शिव हे तिथून तीर्थासाठी म्हणून 12 वर्षांचा नेम करून निघून गेले. त्यानंतर शिव हे वने उपवने फिरत फिरत शेवटी आनंदवनातल्या महास्मशानात येऊन राहिले. तिकडे त्या पार्वती सतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. ती हिमालयात राहून नित्य शिवाराधना करू लागली. हिमालयाची पत्नी मेनका, तिला पुढे एक पुत्र झाला, तोच मैनका पर्वत होय. त्या मेनकेची कन्या म्हणूनच सतीने त्या हिमकन्या रूपाने जन्म घेतला. ती इतकी सुंदर आणि रूपवान होती की तिच्यासारखी दुसरी स्त्री निर्माण करणे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव किंवा इंद्रासही शक्य झाले नाही. केवळ तिचे अलौकिक असे सौंदर्य पाहण्यासाठी देवदेवता येत असत. तिच्या रूपाने वर्णन करणे सहस्र जिभांच्या शेषासही शक्य होत नव्हते. तिच्या डोळ्यावरून हरिण, मासा, कमळ, खंजन, पक्षी ह्यांची ओवाळणी करावी इतके ती सुंदर होते. अष्टनायकांच्या रूपाची सर तर तिच्या अंगठ्यासही येत नव्हती. तिचे कमल नेत्र, तिचे मुखकमल हे पाहून स्वतः चंद्रही लज्जित होत असे. तिची कटी पाहून सिंहही खाली मान घालीत असे. अत्यंत कोमल काया असलेली ती जणू काय निलमणी घालून घडवली होती. तिच्या दंतपंक्तींच्या प्रकाशाने जमिनीवरचे खडेही रत्नाप्रमाणे चमकत. ती जी आदिमाया पार्वती ही हिमकन्या झाली, तिची स्तुती आणि गुणवर्णन हे वेद आणि शास्त्र पुराणांनी मुक्त कंठाने केले आहे. तिच्या सौंदर्यावरून कोट्यावधी मदन ओवाळून टाकावेत असे तिचे सौंदर्य होते. तिच्या अंगीच्या दिव्य सुवासाने अवघे ब्रह्मांड दरवळून गेले होते. तिने स्वतःच्या गर्भात ब्रह्मादिक देवतांना बालक रूपाने पोचले होते. बोलताना तिच्या दंतपंक्तीचा सर्वत्र प्रकाश पसरत असे. तिची काया कोमल होती. ती सहज बोलली तरी जमिनीवर रक्तांच्या राशी विखरून पडत. तिच्या पदचिन्हांच्या ठशाच्या जागी कमळे उगवत. तिच्या देह सुगंधाभोवती वसंत ऋतू भुंगा घालीत असे. ती कैलासाहून खाली उतरलेली जणू काही एखादी सुवर्ण वेलच होती.
त्यावेळी याच हिमालयाच्या परिसरात भगवान शिव हे नंदी सहित येऊन तप करीत होते. तेव्हा त्यांच्या दर्शनास तो पर्वतराज हिमालय हा येत असे. तेव्हा तो तिथे येऊन शिवाचे स्तवन स्तुती करी. त्यावेळी त्यांची कन्याही पित्यासोबत शिवदर्शनास येत असे आणि ती सुद्धा शिवपूजन, भजन आणि ध्यान करीत असे. ती आपल्या 60 सहस्त्र सख्यांच्या सोबत तिथे येत असे आणि त्यांच्या सोबत ती गणेश माता त्या शिवाची नित्य सेवा भक्ती करीत असे. त्यावेळी शिवानी सुरक्षेसाठी सुरभिपुत्र नंदी ह्यांची नियुक्ती केलेली होती. तिथे शिव हा सदैव ध्यानावस्थेतच राहून ब्रह्मानंद रूपाचा आनंद घेत असे. त्यावेळी तारकासुराच्या 3 पुत्रांनी ही शिवाराधना केली. त्यांची नावे तारकाक्ष, विदुन्माली आणि कमललोचन अशी होती. ते तिघेही शिवाची सहस्त्र कमल पुष्पे अर्पण करून पूजा करीत. एकदा त्या सहस्त्र संख्येत एक कमळाची उणीव झाली. तेव्हा त्या तिघांनीही आपापले नेत्रकमल अर्पण करून ती उणीव भरून काढली. पुन्हा कमी पडताच त्यांनी आपली शिरकमले शिवास अर्पण केली. त्यामुळे भगवान शिव हे त्या तिघावर प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना उठवले आणि त्यांना हवा असलेला वरही दिला. त्यामुळे त्या वरप्राप्ती बरोबरच ते असुर पुत्र हे उन्मत्त झाले. त्यांनी ब्रह्मदेवासही प्रसन्न करून घेत त्यांच्याकडून अंतरिक्षात 3 नगरे मिळवली. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हजारो वर्षानंतर ही तिन्ही नगरे एका निमिषार्धात एकत्र येतील. मात्र जो खरा निष्णात धनुर्धारी असेल तो शरसंधान साधून ही तिन्ही नगरे आणि तुम्ही तिघे यांचा नाश करेल. पुढे असे घडू लागले की हे तिघे अवघ्या त्रिभुवनास गांजू लागले, त्रस्त करू लागले. त्यांनी देवतांना त्यांच्या स्थानावरून पळवून लावले तर पृथ्वीवर पापसंहाराचा धडाकाच लावला. त्यावेळी सर्व दुःखी कष्टी देव, ऋषी, मुनी, मानव हे भगवान विष्णूंना शरण गेले. विष्णूंनी त्यांची समस्या जाणून घेतली आणि कसलासा विचार करून त्या सर्वांना शिवाकडे नेले. तेव्हा सर्वांनी शिवाची नाना प्रकारे स्तुती केली, त्याची स्तवने गायली आणि त्यास प्रसन्न करून घेतले. तेव्हा प्रसन्न झालेला शिव त्यांना वर मागा असे म्हणाला. तेव्हा ते म्हणाले, हे देवा, त्या त्रिपुरासुराच्या पुत्रांना आवर घालायला हवा. त्यांनी सर्वांना अत्यंत पीडा देऊन देवतांना स्थानभ्रष्ट केले आहे. तेव्हा तू त्यांचा वध कर. त्यावर भगवान शिव म्हणाले, त्यांचा संहार करण्यासाठी मला एक दिव्य रथ हवा आहे. तेव्हा सर्व देवदेवता म्हणाल्या, प्रभू, तसा दिव्य रथ आम्ही तुम्हास सजवून देतो. तेव्हा पृथ्वी हीच रथ झाली, चंद्र सूर्य त्याची चाकी झाली, मंदार पर्वत हा त्या रथाचा कणा झाला, 4 पुरुषार्थ हे त्या रथाचे स्तंभ झाले, 4 वेद हे त्याचे 4 अश्व झाले, स्वतः ब्रह्मदेव त्या रथाचा सारथी झाला, शास्त्रांची वचने त्याचे दोर झाले, पुराणे ही त्याची तटबंध, तर उपपुराणे हे त्या रथाचे खिळे झाली, मेरू पर्वत हा धनुष्य, शेषनाग हा त्याची दोरी, तर वैकुंठीचा राणा विष्णू हा त्या धनुष्यावरचा तेजस्वी बाण झाला. अशा या सुसज्ज अशा रथावर उमानात चढले. त्याबरोबर त्यांच्या भाराने तो रथ रसातळात जाऊ लागला. त्यास वर काढणे कोणास जमेना. तेव्हा नंदीने आपल्या शक्तिशाली शिंगांनी तो रथ वर काढला. मग शंकराने एक पाय त्या रथावर आणि दुसरा पाय त्या नंदीच्या पाठीवर ठेवला आणि शिवांनी त्या त्रिपुरासुरांच्या सैन्याशी महासंग्राम चालू केला. त्या घनघोर युद्धात वीरभद्राने असुरांचा मोठ्या प्रमाणात संहार केला. मात्र अमृताची कुंडे दैत्यांकडे होती, त्यामुळे त्यांनी त्या अमृत सिंचनाने आपली सेना पुन्हा उठवली. तेव्हा शिवाने मेघास्त्र सोडून ती अमृतकुंडे बुडवून टाकली. त्रिपुरासूर हे अंतराळात भ्रमण करू लागले. तेव्हा शंकराने अचूक लक्ष हेरले. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच बऱ्याच वर्षाचा काळ निघून गेला. तेव्हा अति कष्टाने, श्रमाने शिवाच्या अंगातून घामाचे लोट वाहू लागले. त्याचीच पुढे भीमा नदी तयार झाली. शिवाच्या नेत्रातून जे अश्रू खाली पडले त्याचेच
रुद्राक्ष तयार झाले. युद्धात दैत्यांना जे अपूर्व असे यश मिळत होते ते त्यांच्या पतिव्रता स्त्रियामुळे. ही गोष्ट लक्षात येताच विष्णूंनी बौद्ध रूप धारण केले आणि दैत्य स्त्रियांच्या मध्ये प्रवेश केला. त्याने चावार्क शास्त्राचा पुरस्कार करून त्या पतिव्रता दैत्य स्त्रियांच्या हातून अधर्म आणि पापाचरण घडवले. त्यामुळे त्यांचे पावित्र्य आणि सामर्थ्य हे भंग पावले. परिणामी दैत्यांचा पराभव झाला. त्यातच शंकराने पाशुपतास्त्र आणि रामबाण बाहेर काढला. सहस्त्र सूर्य उगवावेत तसे ते अस्त्र चालू लागले आणि दैत्यांचा प्रचंड मोठा संहार घडू लागला. प्रलयाग्नीच्या प्रचंड ज्वाला सगळीकडे उसळल्या. यमधर्माची जीभ मृत्यूच्या रूपाने वळवळू लागली. प्रलयकालीन मेघात जणू विजात चमकू लागल्या. त्या अस्त्रात 7 कोटी मंत्रांची शक्ती एकवटलेली असल्याने ते अस्त्र पाहून देव आणि दैत्य दोघेही विचारात पडले की आता काय होणार. तिकडे शिवाने प्रथम न्यास केला आणि मग त्याने मंत्राचा जप करून दिव्यास्त्र सोडले. तेव्हा नवखंड पृथ्वी आणि आकाशालाही जागोजागी तडे गेले. सहस्त्र विजा कडाडाव्यात असे आवाज करीत ती शक्ती वेगाने आली. तेव्हा सागराला भीती वाटू लागली. अष्टदिशांचे हत्ती अंग टाकू लागले. देवांनी पळ काढला तर असुर हे कडकेपारीत लपून बसले. काही जण त्या तेजाने आणि आवाजाने एकदा जे मूर्छित होऊन पडले ते पुन्हा उठलेच नाहीत. त्या दिव्य अस्त्रास भरीत भर म्हणून शिवाच्या तिसऱ्या नेत्रातील अग्नी सहाय्यक झाला. शस्त्रांनी त्रिपुरासुरांचा नाश केला तर अग्नीने त्या असुर राजांची अंतरिक्षातील तिन्ही नगरे जाळून टाकली. तिकडे जेव्हा त्रिपुरासुरांसह त्यांची त्रिपुरे नष्ट झाली तेव्हा देवांनी शिवाच्या नावांचा जय जयकार केला. ते कृतज्ञतेने शिवचरण कवटाळू लागले. मात्र झाले असे की या घटनेमुळे त्या त्रिपुरासुरांच्या पित्याने म्हणजे तारकासुराने मात्र मोठे थैमान घालण्यास सुरुवात केली. त्याने स्वबळावर देवतांना हाकलून लावले आणि चंद्र सूर्यास आपल्या सोबत धरून नेले. त्याने गंगेसारख्या पवित्र नद्यांना धरून नेले आणि असंख्य देवस्त्रियांना त्याने आपल्या दासी बनवले. मग ब्रह्मदेव आणि विष्णू एकत्र आले. त्यांनी त्रिपुरासुराचा नाश केव्हा, कसा आणि कोणाच्या हातून होईल याचा शोध घेतला. तारकासुराचा मृत्यू हा शिवपुत्राच्या हातून होणार असल्याने त्यांनी शिव आणि हिमकन्या उमा यांचा संयोग घडविण्याचे प्रयत्न चालू केले. तेव्हा नित्य शिव आराधनेसाठी जाणाऱ्या उमेच्या बद्दल शिवाच्या मनात इच्छा निर्माण करण्याचे काम हे मदनावर सोपवण्यात आले. देवता मदनास म्हणाल्या, शिव हिमालयात तपश्चर्या करीत आहेत. उमा त्यांच्या दर्शनास नित्य जाते. तू त्या उमा महेश्वरांचे मिलन घडवून आण. तेव्हा मदन हा रती सोबत घेऊन शिवापाशी गेला. उमेच्या रूपात रतीने प्रवेश केला. इकडे मदनाने त्या वनप्रदेशात सर्वत्र वसंत ऋतू फुलवला. तिकडे शिवाच्या मनात मदनाने प्रवेश केला. त्याबरोबर पक्ष्यांच्या किलबिलाटाने शिवाच्या ध्यानात व्यत्यय येऊ लागला. त्या पक्ष्यांना दूर हाकलून लावण्यासाठी जेव्हा नंदी हा शिवापासून दूर गेला तेव्हा पार्वती कामातुर होऊन शिवाच्या पाठीजवळ जाऊन उभी राहिली. शिवाने जेव्हा नेत्र उघडले तेव्हा त्याने मदना समोर उभा असलेले पाहिले. शिव म्हणाले, मदना, तू माझ्या तपश्चर्येत विघ्न का आणलेस? असे म्हणत त्याने आपला तिसरा नेत्र उघडला. तेव्हा त्यातून प्रचंड मोठा अग्नी उत्पन्न झाला आणि त्याने मदनास जागीच जाळून भस्मसात केले. तो शिवाने काम जाळलेला दिवस म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा होय. तेव्हा शिवाचे दूत भूतगण हे अपशब्द उच्चारित मोठा आरडाओरडा करू लागले, बोंबा मारू लागले. तेव्हापासून शिवाच्या आज्ञेने होलिकोत्सव साजरा करण्याचा प्रघात सुरू झाला. जे कोणी हे व्रताचरण करीत नाहीत त्यांना अवदसा प्राप्त होते. या प्रकारे शिवाने मदनाचा नाश केला आणि तो परिसर सोडून कैलासास निघून गेले. या घटनेने मदनाची पत्नी रती मात्र शोक करू लागली. तेव्हा इंद्राने तिचे समाधान केले. तो तिला म्हणाला, कृष्ण अवतारात तुझा पती हा रुक्मिणीच्या पोटी पुत्र म्हणून जन्मास येईल. ब्रह्मदेवाने कन्या सरस्वतीचा भोग घेताना कर्दपास शाप दिला होता की तू शिवनेत्रातील अग्नीने भस्म होशील. त्याच वेळी हिमालयात हिमकन्या पार्वती
ही शिव हाच आपल्याला पती म्हणून लाभावा म्हणून तप करीत होते, तेव्हा सप्तर्षी हे शिवाची आळवणी करू लागले की हे देवा, तू हिमकन्या पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार कर. तेव्हा जिथे पार्वती शिवासाठी तप करीत होते तेथे शिव एका बटूच्या रूपात गेला. तो पार्वतीस विचारू लागला की हे देवी, तू इथे कोणासाठी असे घोर तप करते आहेस? तेव्हा पार्वती त्यास म्हणाले की कैलासनाथ शिवशंकर हे मला माझ्या पतीच्या रूपात प्राप्त व्हावेत म्हणून मी ही तपसाधना करीत आहे. त्यावर तो बटू तिला म्हणाला, अगं, तू तर हिमालयाची कन्या आहेस. तो शंकर तर वैरागी अन महाक्रोधी आहे. तो हत्तीचे कातडे काय पांघरतो, वाघाचे कातडे काय नेसतो, सर्पाचे अलंकार घालतो आणि राहतो कुठे तर मशानात. त्याच्या सभोवती भूते वावरतात. अगं, त्याच्यापेक्षा तो विष्णू बघ, तो पूर्ण विलासी आहे. अगं, माझं वचन ऐक, तो विष्णूच तुला पती म्हणून योग्य आहे. तू त्याच्याशीच विवाह कर. हा वैरागी शंकर काही तुला योग्य नाही. तेव्हा त्या बटूचे ते बोलणे ऐकून पार्वती रागावली. त्यास म्हणाली, तू शिवनिंदक आहेस, तू दुष्ट आहेस, तू इथून निघून जा. पुन्हा मला तुझे तोंडही दाखवू नकोस. अरे दुराचारी पापी, शिवनिंदकाचा विटाळही होऊ नये. तू खर तर शिक्षेस पात्र आहेस, पण केवळ ब्राह्मण बटू आहेस म्हणून मी तुला शिक्षा करीत नाही इतकेच. तेव्हा पार्वतीचा तो निर्धार पाहून शिवांनी आपले मूळ रूप प्रकट केले. तेव्हा आपल्याच उपास्य देवते समोर पाहून पार्वतीने त्यांच्या नावाचा जय जयकार केला आणि शिवचरणास मिठी घातली. तेव्हा प्रसन्न झालेले शिव पार्वतीस म्हणाले, हे हिमकन्ये, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे. काय हवा तो वर माग. त्यावरती अंबिका देवी म्हणाली, प्रभो, मला आपली अर्धांगिनी होण्याचे भाग्य मिळावे. तेव्हा शिवाने तिला अवश्य असे अभिवचन दिले आणि ते कैलासास गेले. इकडे पार्वती आपल्या पित्याच्या घरी गेली. मग शिवाने सप्तऋषींना हिमालयाकडे पाठवले. हिमालयाने आपल्याकडे आलेल्या त्या ऋषीवरांचा उचित आदर सन्मान केला. तेव्हा अरुंधतीने भवानीस पाहिले आणि ती हिमालयास म्हणाली की शिव आणि पार्वती हे दोघेही परस्परांना अगदी अनुरूप आहेत, तेव्हा त्यांचा विवाह अवश्य घडून आणावा. पुढे खरोखरच शिव पार्वतीचा विवाहासाठी मन्मथ संवत्सराच्या चैत्र महिन्यातील शुद्ध अष्टमी ही तिथी निश्चित करण्यात आली. त्या दोघांचा वांगनिश्चय करून सप्तऋषी हे आपापल्या स्थानी परत गेले. शिवगौरी विवाह कधी संपन्न होणार, कधी त्यांना पुत्र होणार आणि त्या पुत्राच्या हातून तारकासुराचा वध होणार याची सर्व देवदेवता आतुरतेने वाट पाहत होते. इकडे शिवानी नंदीस पाठवून सर्व देवदेवतांना आपल्याकडे बोलवले. तेव्हा इंद्र अनेक देवतांना तिथे घेऊन आला. तिथे विष्णूसह लक्ष्मी, ब्रह्मदेवासह सरस्वती आणि त्यांच्या सोबत 88 सहस्र ऋषीगण हे त्यांच्या शिष्य परिवारासह या मंगल कार्यास निघाले. त्याप्रमाणे सिद्ध, चारण, गुह्यक, पितृगण, मरुदगण, अष्टवसु, 11 रुद्र, 12 आदित्य हे सर्वजणही तिथे आले. तसे विमानारूढ होऊन तिथे अष्टदिशांचे स्वामी, नवग्रह, अष्टनायिका, यक्ष, किन्नर, गंधर्व हे सारे जण निघाले. अशा प्रकारे आपल्या सोबत या सर्व परिवारास घेऊन भगवान शिव हे हिमालयाकडे आले. त्याने पुढे होऊन सर्वांचे उचित स्वागत केले, सर्वांची पूजा केली व त्यांना आदराने आपल्या सोबत घेऊन गेला. या वऱ्हाडी मंडळीसाठी हिमालयाने 10,000 योजने लांब इतका मोठा मांडव घालून तो अत्यंत सुंदरपणे सजवला होता. या सर्वांसाठी सुवर्ण सदने उभारली होती. शिव जामातास पाहून सर्वजण विस्मित झाले. कोणी तर असा अभिप्राय दिला की हा हिमालयाचा जावई म्हणजे साक्षात पुराण पुरुषच आहे. हा तर निर्गुण आणि नवरी तर सगुण. असो, तेव्हा देवदेवक ठेवून वरास बोलावण्यासाठी स्वतः हिमालय हा त्याच्याकडे आला. या मंगल विवाहाची प्रारंभापासून ते शेवटापर्यंतची सर्व व्यवस्था ब्रह्मदेवाने केली होती. त्यासाठी नवविधी आणि अष्टमहासिद्धी या जातीने राबत होत्या. त्यामुळे तिथे कशाचीच उणीव नव्हती. उचित समयी वधूवर हे वाजत गाजत मंडपात आले. हिमालयाने मधुपर्कादी
सर्व पूजेची व्यवस्था करून ठेवली होती. जेव्हा लग्नघटिका समीप आली तेव्हा शृंगार सरोवरातील त्या हंसी रूपिणी पार्वतीस लग्न मंडपात आणण्यात आले. तिला पडद्यामागे उभी करण्यात आले. सूर्याने या विवाहाची लग्नघटी पाहिली. बृहस्पतीने मंगलाष्टका म्हटल्या. ब्रह्मदेवाने पुण्याह वाचन केले. असो, या प्रकारे सर्व लग्नविधी रीतसर पार पडला. दोघांचे पाणी ग्रहण झाले. वधूवरांचे होमाभोवतीचे फेरे सुरू झाले. पण इतके झाले तरी प्रत्यक्ष नवरीचे रूपसौंदर्य हे कोणीच पाहिले नव्हते. फक्त होमास प्रदक्षिणा घालत असताना ब्रह्मदेवास तिच्या चरणांचे दर्शन घडले. त्या तेवढ्याशा दर्शनाने त्याच्या मनात काम वासना जागी झाली आणि काय होते हे कळायच्या आतच त्याचे वीर्यपतन झाले. त्या वीर्यातूनच 60 सहस्त्र वालखिल्य ऋषींचा जन्म झाला. हा प्रकार पाहताच शंकरांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात ब्रह्मदेवाच्या 5व्या मस्तकाचे छेदन केले. या प्रकाराने सर्वत्र एकच हाहाकार उडाला. तेव्हा विष्णूंनी ब्रह्मदेवाचे सांत्वन केले. तेव्हापासून तो 4 मुखाचा झाला. असो, 4 दिवस मोठ्या धामधुमीत लग्न सोहळा पार पडला. हिमालयाने सर्वांचा वस्त्रालंकार देऊन प्रत्येकाचा उचित सन्मान केला. नंतर भगवान शिव हे पार्वतीस घेऊन कैलास लोकी आले. तेव्हा सर्व देवांनी त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली आणि त्यांना प्रार्थना केली की हे उमामहेश्वरा, मदनाच्या जळून जाण्याने सर्व सृष्टीची उत्पत्ती थांबली आहे. तेव्हा कृपा करा आणि मदनास पुन्हा जिवंत करा. ती विनंती मान्य करून शंकराने मदनास पुन्हा जिवंत केले. इकडे मात्र सर्व लोक, देवदेवता या त्या अंधकवाच्या पुत्राचा, तारकासुराचा, शिवपुत्राच्या हातून कधी एकदा नाश होतो याची आतुरतेने वाट पाहत होत्या. शिव आणि उमा हे 4 युगे होईपर्यंत एकांतात राहिले. पण शिवाचे काही वीर्यपतन होईना आणि त्यामुळे शिवपुत्र प्राप्तीची संभावनाही कमी झाली. तोवर इकडे त्या तारकासुराने सर्वांना देमाय धरणी ठाय केले. त्यांनी स्वर्ग जाळून टाकला. देवस्त्रियांना बळेच आपल्या दासी बनविल्या. तेव्हा पुनश्च खास विनंती करण्यासाठी सर्व देवता, ऋषी, मुनी हे शिवाकडे गेले. पण त्यावेळी ते दोघे एकांतात असल्याने कोणासही आत प्रवेश मिळेना. तेव्हा सर्वांनी विचार विनिमय केला आणि अग्नीस शिवाकडे एक मित्रदूत म्हणून पाठवले. तेव्हा अग्नी एका अतिथीचे रूप घेऊन शिवाकडे गेला. अग्नीने दाराशी जाऊन भिक्षेची मागणी केली. तेव्हा शिव पार्वतीस म्हणाले, माझे अद्भुत वीर्य घेऊन जा आणि ते त्या दारी आलेल्या अतिथीस दे. त्यास हीच वीर्य भिक्षा घाल. त्यानुसार खरोखरच अंबिकेने ते शिववीर्य आपल्या ओंजळीत घेतले आणि त्याचीच दारी आलेल्या अतिथीला भिक्षा घातली. ते वीर्य जिथे सांडले तिथे वीर्याची विहीर तयार झाली. खर तर तो चंचल असा पारा कोणालाच हातात धरता येत नाही. पण अग्नीने ते शिववीर्य तत्काळ प्राशन केले. त्यामुळे घडले मात्र असे की ते वीर्य अग्नीच्या उदरात वाढू लागले. त्याची लाज वाटू लागली. तो तोंड लपवीत रानावनात फिरू लागला. त्याच वेळी त्याने 6 ऋषी कन्यांना पाहिले. त्या 6 जणी नुकतेच गंगेचे स्नान करून ऊन खात बसल्या होत्या. तेव्हा अग्नीने आपल्या पोटातील गर्भ हा त्या 6 कन्यांच्या पोटात घातला. त्यामुळे त्या गरोदर राहिल्या. या गोष्टींची त्यांना जाणीव होताच त्या अति लज्जित झाल्या. त्याने आपापल्या पोटीचा गर्भ हा तिथेच टाकून दिला. त्या 6 कन्याचे रक्त एक झाले. त्यामुळे त्या 6 गर्भातून एक दिव्य अशी 6 मुखांची आणि 12 हातांची एक देहाकृती तयार झाली. तोच कार्तिक मासातील कृतिका नक्षत्रावरचा कार्तिकेयाचा जन्म होय. त्याचे वाहन हे मोर. तो अंगास भस्म लावित असे. तो शिवाराधनाही करीत असे. तेव्हा शिवाने आपल्या या पुत्रास ओळखले. त्यास कैलासावर आणविले आणि त्यांनी पार्वतीस त्या बालकास स्तनपान देण्यास सांगितले. तिनेही त्या शिवपुत्रास मोठ्या मायेने 7 वर्षाचा होईपर्यंत उत्तम प्रकारे सांभाळले. शिवास पुत्र झाला आहे ही वार्ता अग्नीने सर्व देवतांना दिली. तेव्हा तो समाचार ऐकून देवांनी आनंदाच्या भरात तारकासुरावर चाल केली. देवसेनेने तारकासुराच्या नगरास वेढा घातला. त्याच्याकडे 72 अक्षौहिणी इतकी
सेना होती, त्यामुळे तो आपली प्रबळ सेना घेऊन देवसेनेच्या समाचारास नगराबाहेर आला. तेव्हा देवेंद्राने कुमार कार्तिकेयास आपल्या सेनेचा अधिपती बनवला. त्यास दिव्य विमानात बसून त्याच्यावर अभिषेक करविला. इकडे तारकासुराने देवांच्या सेनेवर प्रतिहल्ला चढवला, पण तारकासुरांचे सामर्थ्य मोठे असल्याने देवसेना पळत कार्तिकेयाकडे आली. त्यांनी स्कंदाची स्तुती केली, त्याचे स्तवन केले आणि त्यास रक्षणाची विनवणी केली. कार्तिकेयाने देवांदूताकडून रणांगणीचा सर्व समाचार जाणून घेतला. त्याबरोबर कार्तिकेयाने स्वसामर्थ्याने विशाल असे रूप धारण केले आणि तो मोठ्या आवेशाने तारकासुरावर चाल करून गेला. 33 कोटी देव हे कार्तिकेयाच्या बाजूने युद्धास उभे राहिले. तारकासुरही काही कमी नव्हता. त्याच्या अंगी 10,000 हत्तींचे बळ होते. तारकासुराने देवसैन्यावर बाणांचा वर्षाव करताच सारे देव हे कार्तिक स्वामीच्या मागे लपले. तारकासुराने एक प्रचंड मोठी शक्ती इंद्राच्या रोखाने सोडली. ती शक्ती प्रलयकाळीच्या विजेसारखी वेगाने इंद्राच्या दिशेने येऊ लागली. त्यावेळी इंद्र घाबरला. तो हात जोडून श्रीहरीचे ध्यान करू लागला. देवा नारायणा, या शक्तीस आवर घाल अशी प्रार्थना करू लागला. तो म्हणू लागला, हे ब्रह्मानंदा, हे दशावतारी नारायणा, हे मधुमूर दैत्य संहार करत्या, अरे धाव घे, माझे या शक्तीपासून रक्षण कर. तेव्हा विष्णूंनी इंद्राची ती आर्त विनवणी ऐकली आणि आपल्या योगमायेस तिथे पाठवून ती इंद्राच्या रोखाने येणारी अमोघ शक्ती दुसरीकडे नेऊन टाकली. इकडे तारकासुराने कुमार कार्तिकेयावर बाणांचा वर्षाव केला, पण कुमाराने आपले विशाल मुख पसरून ते सर्व बाण गिळून टाकले. तारकासुराने अस्त्र आणि शक्तींचा कार्तिकेयाच्या विरुद्ध वापर केला. त्या सर्व शक्ती आणि ती अस्त्रे कुमाराने गिळून टाकली. या रणभूमीवर कार्तिकेय एखाद्या कल्पांत रुद्राप्रमाणे दिसू लागला. तारकासुराने जेव्हा कुमारावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला तेव्हा त्याने आपल्या अंगीच्या दिव्य शक्तीने ब्रह्मास्त्रही सहजपणे गिळले. त्याच्यावर चारी बाजूनी जी जी अस्त्रे शस्त्रे येत होती त्यांचा तो कौशल्याने समाचार घेत होता, ती गिळंकृत करीत होता. मग निशस्त्र झालेला तारकासूर हा रथाखाली उतरला आणि तो आवेशाने कुमाराच्या दिशेने धावत येऊ लागला. तेव्हा कुमाराने प्रचंड मोठी आरोळी ठोकीत रथाखाली उडी घेतली आणि तो मल्लयुद्धासाठी तारकासुराशी झुंजू लागला. हे त्या दोघांचे युद्ध 7 दिवस चालले. त्या दरम्यान कार्तिकेयाने तारकासुरास अनेकदा उचलून आपटले आणि जर्जर केले. एका बेसावध क्षणी कार्तिकेयाने त्याचा पाय धरला, आपल्या भोवती गरागरा फिरवले आणि जोराने जमिनीवर आपटले. तेव्हा एखादे मातीचे मडकेच जसे फुटावे तसा त्याचा चक्का चूर झाला. धरणीवर निचेष्ट पडलेला तारकासूर हा मेला आहे याची खात्री होताच इंद्र विजयाचा नगारा वाजवू लागला. देवता त्याच्यावर पुष्पवृष्टी करू लागल्या. सारेजण त्याची मुक्तकंठाने स्तुती करू लागले. तारकासुराचा वध करणारा तो पराक्रमी शिवपुत्र हा अवघा 7 वर्षाचा होता. इंद्राने त्यास देवसेनेचे सेनापतित्व बहाल केले. इंद्राने लगेच तारकासुराच्या नगराचा ताबा घेतला. त्याच्या बंदीशाळेतील स्त्रिया देव यांना मुक्त केले. सर्वत्र कार्तिकेयाच्या पराक्रमाच्या नौबती वाजू लागल्या. मग कुमार काशी नगरास गेला आणि त्याने आपल्या मातापित्यांचे दर्शन घेतले. आपल्या पराक्रमी पुत्रास भेटून त्यांना मोठा आनंद झाला. त्यानंतर कुमाराची मुंज करण्यात आली. तो पुढे तीर्थाटनासही निघून गेला. त्या काळात त्याने एकांतात अनुष्ठान केले, त्यामुळे त्यास आणि त्याच्यामुळे इतरांना अमूप सुख लाभले. एके दिवशी पार्वती कुमार कार्तिकेयास म्हणाली, बाळ, इतके दिवस तू ब्रह्मचारी राहिलास. आता माझी इच्छा आहे की तू एखाद्या सुंदरशा स्त्री बरोबर विवाह करावास आणि गृहस्थाश्रम स्वीकारावास. तेव्हा कुमाराने मातेकडे चौकशी केली की, माते, स्त्री ही कशी असते, ती कशी दिसते? त्यावर पुत्रास समजावीत माता भवानी म्हणाली, अरे बाळा, स्त्री ना ती माझ्यासारखीच असते. सर्व स्त्रिया सारख्याच असतात. त्यावर कुमार आपल्या मातेस म्हणाला, माते, तू आताच मला सांगितलेस ना की सर्व स्त्रिया ह्या तुझ्यासारख्याच असतात.
म्हणून मग आता मी सर्व स्त्रियांना तुझ्यासारखीच मानेन. तू बिलकुल चिंता करू नकोस. मी तुझ्या बोलण्यात जराही अंतर पडू देणार नाही. असे बोलून कुमार परत दूर एकांत स्थानी जाऊन बसला. तेव्हा भवानी पुन्हा त्याचा शोध घेऊ लागली, पण तो काही सापडेना. तेव्हा मातेस पुत्राचा वियोग असह्य झाला आणि ती वेद आणि पुराणांनाही प्रिय आणि वंदनीय असलेली भवानी दुःखवेगाने धरणीवर पडली. ती म्हणू लागली, बाळ कुमारा, अरे तू कुठे आहेस? मला तुझे मुख दाखव. मला भेट. माझ्या जवळ ये. अरे माझ्या स्तनाचा हा अमृतपाना, मी तुझ्याशिवाय अन्य कोणास पाजू? ये रे ये षडानना, ये लवकर ये. तेव्हा कुमार म्हणाला, हे तुझे दूध लोणी तू परत घे. असे म्हणून त्याने ओकारी केली. तो क्रोधावला आणि त्याने शापवाने उच्चारली, जी स्त्री माझ्या दर्शनास पुढे येईल ती सप्तजन्म विधवा होईल. जो मनुष्य कार्तिक महिन्याच्या कृतिका योगावर माझे दर्शन घेईल तो भाग्यवान ठरेल. तो धनाचा लाभार्थी होईल. त्यास वेदशास्त्र पारंगता प्राप्त होईल. मग तो उपेक्षित असो वा मातंग, सर्वांना समसमानच लाभ घडेल. असे बोलून तो परत एकांती निघून गेला. तेव्हा सर्व ऋषीजन हे कार्तिकेयाची विनवणी करू लागले. ते म्हणू लागले, कुमार, माता भवानी तुझ्या भेटीसाठी दर्शनासाठी व्याकुळ झाली आहे. तू एकदा तरी वाराणसीस जा आणि तिला भेटून ये. तेव्हा त्यांच्या त्या विनंतीचा मान राखून कुमार आनंदवनास गेला. त्याने मातेची भेट घेतली आणि तिला सुखावले. नंतर तो परतून स्वस्थानी परत आला. श्रीधर कवी म्हणतात की स्कंद पुराणातली ही जी कथा सुतांनी ऋषीजनास सांगितली ती कथा जे भक्त भाविक श्रद्धेने श्रवण करतात त्यांची सर्व पापे जळून भस्मसात होतात. ते शिवाची स्तुती करीत म्हणतात की हे ब्रह्मानंद सागरा, तू माझ्यावर कृपा करणारा आहेस. तू स्वानंदाचा कंद आहेस. तुला माझे शतशः प्रणाम असोत. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातल्या शिवलीलामृताचा हा 13वा अध्याय भाविक भक्त अखंड श्रवण करोत. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.